नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा अत्यंत फायद्याच्या व खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. अत्यंत उपयुक्त पुढील टिप आहे. टिप नंबर 1. खमंग ढोकळा करताना त्यात साखरेऐवजी साखरेचे पाणी घातल्याने ढोकळा नरम होतो. ढोकळा तयार झाला की ढोकळ्यावर साधारण चमचाभर साखर पाणी टाकून ढोकळा पात्र बंद करून ठेवावे. हे पाणी ढोकळ्यात शिरते, त्यामुळे ढोकळा कोरडा न होता तो अतिशय मऊ असा होतो. तर ढोकळा बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. सध्या बाजारामध्ये कांद्याची पात भरपूर प्रमाणात आलेली असते किंवा भरपूर प्रमाणात विकायला असते. टिप नंबर 2. कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून कडक उन्हात वाळवून घ्यावी आणि नंतर ती चिवड्यामध्ये तळून चिवड्यात किंवा भेळमध्ये ती वापरावी. यामुळे चिवडा किंवा भेळ चवीला छान लागतो आणि खाताना ही हिरवी पात अत्यंत टेस्टी व छान अशी लागते. तर कांद्याची पात भरपूर प्रमाणात तुम्ही पण बाजारातून विकत आणली असेल किंवा तुमच्या घरच्या शेतातील भरपूर प्रमाणात असेल तर ही टीप नक्की ट्राय करा. टिप नंबर 3. पुरणपोळी बनवताना पुरणपोळी लाटत असताना खाली पिठीसाठी गव्हाचे पीठ न वापरता त्यामध्ये ज्वारीचे पीठ वापरावे. यामुळे पुरणपोळी छान क्रिस्पी अशी होते, तसेच ती चिवट होत नाही. तर आपल्या सर्वांची आवडती पुरणपोळी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. टिप नंबर 4. पराठे बनवताना पिठामध्ये उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा. यामुळे पराठे खूपच चवदार असे होतात. तर पराठे बनवताना ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 5. पावभाजीमध्ये भाजी बनवल्यानंतर थोडे बेसन पीठ पाण्यात मिक्स करून भाजीत घालावे. यामुळे पावभाजीला हॉटेलसारखी चव येते. तर हॉटेलमध्ये भेटते अगदी तशीच पावभाजी घरच्या घरी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. टिप नंबर 6. डोसा कुरकुरीत होण्याकरिता उडद डाळीसोबतच 4 ते 5 चमचे हरभरा डाळ भिजत टाकावी. हरभरा डाळीमुळे डोश्याला छान रंग येतो व डोसे छान कुरकुरीत असे होतात. तर डोसे कुरकुरीत व छान होण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टिप नंबर 7. सँडविचसाठी हिरवी चटणी करताना त्यात बिया काढलेली ढोबळी मिरची आणि पालकची पाने घातली तर कोथिंबीर कमी प्रमाणात लागते आणि चटणीचा रंग पण यामुळे गडद हिरवा असा होतो किंवा येतो. ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी ही खास व उपयुक्त टीप आहे. आपण नेहमीच इडली बनवत असतो. टिप नंबर 8. गरमागरम इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे. यामुळे इडली पात्रातून पटापट निघतील. तर इडली बनवल्यानंतर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. प्रत्येक गृहिणीला उपयोगी येईल अशी अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे. टीप नंबर 9. बरेच वेळा किचनचे बेसिन चिकट होते, बेसिनचा वास येतो, बेसिन बरेच वेळा ब्लॉक पण होते. अशा वेळेला बेसिनमध्ये 2 ते 3 चमचे खाण्याचा सोडा आणि मीठ टाका. त्यावरून गरम पाणी ओता. असे केल्यास बेसिनमध्ये साठलेली घाण निघून जाते आणि बेसिनचा पाईपसुद्धा यामुळे स्वच्छ होतो. तर किचनचे बेसिन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. प्रत्येक महिलेला उपयोगी येईल अशी खास टीप आहे. टीप नंबर 10. फ्रीज साफ करण्याअगोदर आधी 1 तास अनप्लग करा व नंतर रूम टेम्परेचरवर आल्यानंतर साफ करा. तर फ्रीज स्वच्छ करताना किंवा साफ करताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 11. बरेच वेळा कापूर डब्बीतून उडून जातो व तो लवकर संपतो आणि दरवेळेस आपल्याला तो नवीन आणावा लागतो. म्हणून डब्बीत थोडे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बरेच दिवस टिकून राहतो. प्रत्येक सुगरणीसाठी खास पुढील टीप आहे. आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी तर नेहमी बनवत असतो,
टिप नंबर 12. शेवग्याच्या शेंगा उकडताना फुटू नये म्हणून त्यात छोटा गुळाचा तुकडा घालावा किंवा मीठ चोळून ठेवावे. यामुळे शेंगा फुटत नाहीत आणि चव पण मीठ लावल्यामुळे याची खूप भन्नाट अशी लागते. तर शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर 13. जर एखाद्याला डेंग्यूचा ताप येत असेल तर त्याला पपईच्या पानाचा रस द्या. तो लवकर निरोगी होईल. तर कोणालाही डेंग्यूचा ताप येत असेल तर ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा. टीप नंबर 14. पेरूचे पान खा. यामुळे विस्मरण होत नाही, स्मरणशक्ती वाढते, तसेच दात पण यामुळे दुखत नाहीत. टीप नंबर 15. जर नियमितपणे टॅमॅटोवर सैंधव मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासामध्ये आराम मिळतो. तर तुम्हाला पण उच्च रक्तदाबाचा त्रास असेल किंवा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणालाही हा त्रास असेल तर ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 16. खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून पिल्याने जुन्यातला जुना खोकला बरा होतो. तर तुम्हाला पण खोकला बऱ्याच दिवसापासून येत असेल तर ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 17. किडनी स्टोनची समस्या असल्यास नारळ पाणी प्यावे. असे केल्याने युरिन इन्फेक्शन दूर होते. तर तुम्हाला पण किडनी स्टोनचा आजार असेल तर ही टीप नक्की फॉलो करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.